नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. सावनूरकरांच्या वक्तव्यावर भाजप युवा मोर्चाचा पलटवार. सूर्यावर थुंकायला निघालात. नारायण बंडगर यांचा हल्लाबोल. गुन्हा दाखल करण्याची मागणी. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देताना कवठेमहांकाळ येथे हयूम सावनूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज भाजपा युवा मोर्चाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जिल्हा उपाध्यक्ष नारायण बंडगर आणि तालुका अध्यक्ष विशाल भोसले यांनी सावनूरकर यांच्यावर तीव्र टीका केली. नारायण बंडगर म्हणाले, हयूम सावनूरकर हे दलाल, एजंट आणि वाचाळवीर आहेत. पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. यावेळी त्यांनी आमदार रोहित पाटील यांच्यावरही आरोप केले. बंडगर म्हणाले, आमदार रोहित पाटील हे भाजपच्या नेत्यांकडे निधीसाठी आणि कामांसाठी जातात, पण दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते भाजपचे पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांना विरोध करायला लावतात आणि अशा कार्यकर्त्यांना आमदार पाटील पाठिंब्याचे पत्रही देतात. हयूम सावनूरकर यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशाराही युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या परस्पर विरोधी आरोपांमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. नरेंद्र मोदींचं शिक्षण कुठं झालंय कुणालाच माहित नाही. त्याची डिग्री कुठं त्या हरामखोराची झाली माहित नाही. मला वाटतंय देशाच्या प्रधानमंत्र्यांचं कार्यालय जाळल्याशिवाय हे लोक शांत बसतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी सगळ्या दृष्टीचं ह्यांचं एकदा हे विसर्जन करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सज्ज राहावे. नमस्कार, मी नारायण बंडगर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष. जे दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काल कवठेमहांकाळमध्ये पाठिंबा देण्याचं शरदचंद्र पक्षाच्या वतीनं पत्र देण्यात आलं. हे पत्र देत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील काय हयूम सावनूरकर नावाचे भंपाक दलाल माणूस, या माणसानं जे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यावर जे वाचाळ वक्तव्य केलं, त्यांनी आपली उंची तपासावी. नरेंद्रभाई मोदी कुठे, आपण कुठं, सूर्यावर थुंकायच्या भाषा करू नये. इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे वाचाळ वक्तव्य केले तर त्याच्यावर तशाच तसं उत्तर दिलं जाईल. मी आमदार साहेबांना विनंती करतो, आपण त्याला वेळेस लगाम घालावा. एकीकडे आमदार रोहित पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या मंत्री महोदयांकडे जायचे आणि आपली कामं करून घ्यायचे, आणि दुसरीकडे आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या विरोधात पाठिंबा द्यायचा आणि त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करायची. अशा प्रकारची वक्तव्य तिथून पुढच्या काळामध्ये जर कुणी केली तर ते खपवून घेतले जाणार नाही, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक इशारा देतो. आणि कवठेमहांकाळचे पीआय कांबळे साहेबांना विनंती करतो, 2 दिवसामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल, हे आपल्याला इशारा देतो. नमस्कार, मी विशाल पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष कवठेमहांकाळ. गेले काही दिवस जे जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान, नीट पेपरफुटी वरती आंदोलन चालू आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे हे मान्य आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्णपणे आहोत. पण हे आंदोलन करत असताना आपल्या देशाच्या ठिकाणी देशद्रोही, खलिस्तानी, देश विघातक जे लोक आहेत ती या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सामील झाले आहेत. ते आपल्या प्रभू रामचंद्रांच्यावर बोलणार, ते आपले प्रेमानंद महाराजांच्यावर बोलणार, ते आपल्या नरेंद्रभाई मोदी यांच्यावर बोलणार. ते खालच्या पातळीवर जाऊन जे काय हायजॅक झालेलं आंदोलन, अभिजित दिपकेंचं सीजेपी जे आंदोलन आहे ते काँग्रेसने, विरोधकांनी, खालिस्तानी हायजॅक करून आपले मनसुबे कसे सिद्ध करता येतील किंवा आपले मनसुबे घालून विद्रोह कसा करता येईल या ठिकाणचे त्यांचे कार्यक्रम चालू आहे.
पण या ठिकाणी 370 हटवा, जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा द्या, हे विघातक मुद्दे हे यांनी विरोधकांनी त्याच्यामध्ये सामील करून जे आंदोलन हायजॅक करून जे मुद्दे भरकटवायचा जे प्रयत्न केला आहे, तो प्रयत्न, त्या प्रयत्नाच्या समर्थनात आपल्या कौटुंबिकांमध्ये जे 2 दिवसापूर्वीचे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये आंदोलन करा, आंदोलन करण्याला कोणाचा दुमत नाही, त्याचा संविधानिक अधिकार आहे आंदोलन करण्यासाठी. पण आंदोलन करत असताना काही जे वाचाळवीर आहेत किंवा काही जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी थोडं भान ठेवून नरेंद्रभाई मोदी यांच्यावर जे भान ठेवून वक्तव्य केलं की नरेंद्रभाई मोदींच्यावर बोलले की हरामखोर नरेंद्रभाई मोदी असे जे बोलले त्यांच्यावरती कारवाई व्हावी. आम्ही 2 दिवसामध्ये या वाचाळवीरांच्यावर, पिचे का धक्क्या यांच्यावर आम्ही 2 दिवसामध्ये निवेदन देऊन प्रशासनाला विनंती करणार आहे की यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे आणि यांच्या ज्या अतृप्त आत्म्यावर, आत्म्याद्वारे यांची जी इच्छा आहे ती इच्छा यांची मनसुबे हे पूर्णपणे जनतेला माहीत झालेले आहेत. तर यांच्यावरती आपण प्रशासनाने पूर्णपणे कारवाई करावी ही विनंती करतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.